विशेष शिक्षिका महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर इथे मनपा उर्दू कॅम्पच्या या हॉलमध्ये विविध शाळेतून आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप स्वागत करते. अखिल भारतीय शिक्षण समागम अंतर्गत महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर तर्फे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 30/7/2025 ते दिनांक 6/8/2025 या कालावधीमध्ये आपण विविध प्रकारचे शिबिर आयोजित करत आहोत. त्यापैकी आज दिनाचे आयोजन इथे केलेले आहे. अखिल भारतीय शिक्षण समागम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020च्या यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या 5 वर्षांना सेलिब्रेट करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे श्री डॉक्टर ओंबासे साहेब यांचे फूल आणि पुस्तक देऊन एक सन्मान करा. करण्यासाठी मी मनपा समन्वयक श्री अविनाश शिंदे सर यांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. आजच्या महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर अंतर्गत जे काही आपण कार्यात्मक मूल्यमापन करणार आहोत विद्यार्थ्यांचं, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर श्री सचिन ओंबासे साहेब, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री तैमूर मुलानी साहेब, सहाय्यक आयुक्त पंडित साहेब, प्रशासन अधिकाऱ्यांसाठी विविध मूल्यमापन शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्याचा उद्घाटन सोहळा आज आपण आयोजित केलेला आहे. आपल्या उद्घाटन सोहळा हा दृष्टी मूल्यमापन शिबिराने होणार आहे. समावेशित शिक्षण हा उपक्रम शासनाने साधारणतः 2001-2002 पासून ते आजतागायत सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अडथळे येतात, आता उदाहरण सांगायचं झालं तर काही मुलांना दृष्टी कमी असते, काही मुलांना चालता येत नाही, अशा सर्व अडचणींवर मात करून त्यांचं शिक्षण आपल्या आसपास परिसरामध्ये असे काही विद्यार्थी आढळलेले असतील तर त्यांना देखील या संदर्भात कल्पना द्यावी व उपस्थिती आपली या शिबिरामध्ये नोंदवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. कमिशनर साहेब सचिन ऑफिसर सर, प्रशासकीय अधिकारी सर,
एक आय हॉस्पिटल आहे. जेव्हा आपले कमिशनर साहेब एवढी संबंधित दिली आहे, उपायुक्त साहेबांनी संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्वतः रस घेतलाय, शाळेच्या शिक्षकांनी जेव्हा भाग घेतलाय, तर एकच विनंती आहे की एकही विद्यार्थी आपल्याकडे डोळे टपाटी वाचून राहिला नाही पाहिजे. हे सगळ्यात मला महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. कारण आम्ही जवळजवळ गेल्या 25 वर्षामध्ये जवळजवळ 8.5 लाख डोळ्यांचे ऑपरेशन, या 162 पैकी आपण 159 मुलांचं आपण टेलिकन्सल्टेशनद्वारे तपासणी केली. त्याच्यापैकी आपण बघू. आज का जो दिन है स्कॉलरशिप इम्तिहान के लिए बहुत ही जरूरी है। जो बच्चे इस इम्तिहान में कामयाब हुए हैं, मैं उनको मुबारकबाद पेश करता हूँ। इस साल 50 बच्चों ने ये इम्तिहान दिया था महानगरपालिका से और 15 बच्चों ने कामयाबी, जिसमें से एक बच्चे ने गुणवत्ता यादी में अपना नाम रोशन किया। इस काम के लिए हमने 8 टेस्ट महानगरपालिका सतह पर लिए थे और उसमें से तकरीबन हर बच्चे पास होना। आपण मनपा हेडक्वार्टर शाळेच्या डॉक्टर कौसर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी समोर यावं. मान्यवरांना विनंती करते की त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगी ठरते. असं ज्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आणि मनपा यानंतर फातिमा मुश्ताक बागवान, आयशा मोहसिन चांदा, यानंतर महाविश मतीन बागशे गरिबी हटाओ, अयान याकूब बागवान मधुवाले, मोहम्मद गौस तौफीक, खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. विशेषतः आज देसाई हॉस्पिटल पुणे यांच्यामार्फत जे आज विशेष शिबिर या ठिकाणी राबवलं गेले, त्यांनी शिक्षकांसोबत टार्गेट आहे की ते 100% विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना रिपोर्ट केलं पाहिजे. कारण हे खूप छोटं इंटरव्हेन्शन आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की याचा काय इम्पॅक्ट होतो. तर बरंच काय होतं की विद्यार्थ्यांना दिसतच नाही, दिसलं नाही तर त्याला मध्ये इंटरेस्टच येत नाही. जे काय शिकवतात, मी माझं पर्सनल एक्झाम्पल सांगतो. मला जेव्हा चष्मा लागला होता ते 8वी 9वीत असताना मला जेव्हा चष्मा लागला तर ते, आणि मला असं वाटतं चष्मा घातल्यावर लाज वाटायची मला. मी बरेच वर्ष वापरलाच नाही, पण मग ते कळायचंच नाही. समोर काय शिकवतात ना, मग ते आपल्या फळ्यावर काय लिहितात, काय हे करतात आपल्याला कळतच नाही. मग त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं ते ऑलरेडी ज्या आपल्या ह्याच्यामधलं जे इंटरेस्ट आहे, आधीच आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच वेळा त्याला टाळ वाटत असते, गणित असेल काय असेल, तर त्या डोळ्याची जी आपली काही एखादी कुठली असेल, म्हणजे त्रिळपण असेल किंवा नंबर असेल किंवा इतर कुठलेही इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी आपण प्रोसेस असेल किंवा वेगवेगळे डोळे जे विकार असतात, ते मला वाटतं आपण जे काय आयडेंटिफाय केलेले आहे, आणि अजून सुद्धा जर कुठले विद्यार्थी राहिले असतील 440च्या बाहेरचे, ते सुद्धा आपल्या पहिल्यांदा हॉस्पिटलला रेफर केले पाहिजेत. आणि मला विशेष आनंद होतो की आज जवळजवळ 18 विद्यार्थी आपले नव्हते. तर स्कॉलरशिपच्या एक्झामचा उद्देश एवढाच असतो की त्या विद्यार्थ्याला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आयुष्यात भविष्यात जे वेगवेगळे एक्झाम असतात त्याच्यामध्ये आपलं सामान्य ज्ञान असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गणिती आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या जे टेस्ट असतात त्याला तयार करणं हा बेसिकली असतं. आणि याच्यातून मुद्दाम विद्यार्थ्यांना जी स्पर्धा आहे जगामध्ये त्याला तयार करणं हा उद्देश असतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांना कुठलाही त्यांना आर्थिक लाभ होत नाही किंवा काय होत नाही, परंतु विद्यार्थ्याला एक चांगल्या स्पर्धेच्या जगात उतरण्याची आणि त्याला ट्रेनिंग चांगलं दिलं जातं. विशेषतः आपल्या जेवढे एक म्हणजे शिक्षकांचं आपण अभिनंदन केलं, त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि सर्वच वर्गातून किमान एक 2-4 विद्यार्थी पुढच्या वेळेस लागावेत यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज इथं एवढ्या मोठ्या संख्येनं पालक, विद्यार्थी आणि शिक्षक जमा झाले आणि या कार्यक्रमाला आम्हाला इथं बोलवलं, त्यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद. Thank you.